2026चं जर आपण बघितलं तर पीक विमा ही योजना चालू झालेली आहे आणि पीक विमा जो भरण्याची तारीख आहे ती म्हणजे 30 जुलै ही शेवटची आहे। तर आता आपण बघणार आहोत की पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचं काय आणि किती शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि का शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही त्या संबंधीचे महत्त्वाची कारणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकऱ्यांची महत्त्वाची मागणी काय आणि शेतकरी पीक विमाकडे पाठ का फिरवत आहे ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी बांधवांना तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो आपला आजचा जो विषय आहे म्हणजे पीक विमा शेतकऱ्यांचा अल्प असा प्रतिसाद हा मिळत आहे। जर आपण बघितलं नैसर्गिक आपत्ती असो, अतिवृष्टी असो, दुष्काळ असो किंवा अन्य हवामानातील प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने पीक विमा योजनेचा लाभ हा मिळत असतो। या जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना असे आव्हान सुद्धा करण्यात आलेले आहे की तुम्ही पीक विमा भरा। मात्र जर आपण बघितलं तर मागील काही हंगामातील पीक विमा जर आपण बघितलं नुकसान भरपाईबाबत अनुभव पाहता यंदा शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवण्यात फारसा असा प्रतिसाद सुद्धा दिलेला नाही। जर आपण मागील विचार केला तर शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता, परंतु शेतकऱ्यांना त्या प्रमाणात जशी मदत मिळायला पाहिजे होती त्या पद्धतीने मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांनी यावेळेस पीक विम्याकडे पाठ फिरवलेली आहे। जर आपण बघितलं तर पीक विमा योजनेची जी तारीख होती ती म्हणजे 31 जुलैपर्यंत मुदत ही देण्यात आलेली होती। जर आपण बघितलं एल निनोमुळे यंदा तर आपण पावसाचं प्रमाण कमी असल्याचे समोर येत आहे, मात्र सर्व टिगर लागू करण्याची मागणी सुद्धा सरकारने केलेली होती, परंतु यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामात गेल्या वर्षीप्रमाणेच पीक विमा मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या पीक विम्याकडे पाठ फिरवलेली आहे आणि विमा जो अर्ज करण्याची जी शेवटची तारीख होती ती म्हणजे 31 जुलैपर्यंत आहे। आता जर बघितलं आपण तर 2च दिवस उरलेले आहे, परंतु तरीसुद्धा शेतकरी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवत असल्याचे समोर येत आहे। जर आपण बघितलं यंदा 2026 खरीप असो किंवा रब्बी हंगाम 2026-27 असो सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता दिली असून त्या शासनाने निर्णयसुद्धा काढलेला आहे। पीक विमा योजनेचा जर आपण बघितलं सहभागी होण्यासाठी खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना 2% आणि रब्बी पिकासाठी 1.5% तसेच नगदी पिकासाठी 5% असा हप्ता भरावा लागणार आहे। जर आपण बघितलं यामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारले, सोयाबीन, कापूस व कांदा अशा 14 पिकांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे। जर आपण बघितलं शेतकरी बांधवांनो विमा भरपाई कशी मिळणार आहे आता आपण ती समजून घेऊया। पीक विमा योजनेअंतर्गत जर आपण बघितलं तर पीक विमा हा खरीप आणि रब्बी अशा 2 हंगामामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात हा भरलेला जात असतो। या योजनेअंतर्गत जर बघितलं आपण खरीप आणि रब्बी हंगामाकरता पीक पेरणीपासून तर काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध जर आपण बघितलं तर पीक लावल्यापासून तर डायरेक्ट काढण्यापर्यंत विविध नैसर्गिक आपत्त्या ह्या येत असतात। यामध्ये जर आपण बघितलं तर त्यामुळे पीक उत्पादनावर जो आहे तो विपरीत असा परिणाम होत असतो। त्यामुळे इतर बाबीमुळे नुकसान झाले आणि हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे आणि तसेच तांत्रिक उत्पादनाच्या आधारे सदर महसूल मंडळामध्ये उभरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून आता शेतकऱ्यांना नुकसान हे मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे, परंतु यामुळे शेतकरी जास्त मोठ्या प्रमाणात नाराज आहे। पूर्वी जर आपण बघितलं तर 4 टिगर होते, ते टिगर काढल्यामुळे आणि शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळत आहे तो जर बघितला आपण तर पहिल्यासारखा न मिळाल्यामुळे आणि 2025चाच पीक विमा शेतकऱ्यांना अजून सुद्धा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा पीक विम्याकडे पाठी फिरवलेली आहे। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांना पीक विमा हा 2025चा तुम्हाला मिळालेला आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।